संस्थापक अध्यक्ष माननीय विसुभाऊ म्हात्रे, आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व। आज सोनाळे गावातला हा तिसऱ्या दिवशीचा शेवटच्या दिवशीचा भिवंडीतला आखरी महोत्सव। मंडळी, एक आगळीवेगळी पर्वणी आणि आज आगळ्या वेगळ्या पर्वणीमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी बालनगरी, रसिक प्रेक्षकांसाठी रंगीबेरंगी कार्यक्रम आणि स्थानिक कलाकारांना एक मोठं व्यासपीठ, असा हा संपूर्ण कार्यक्रमाचा लेख आहे। आजच्या कार्यक्रमात देखील स्थानिक कलाकारांचा या ठिकाणी कार्यक्रम होईल। त्याचबरोबर लोकगीत पळवितांचा बहारदार नृत्यमय नजराणा संतोष चौधरी प्रस्तुत झाला आहे। विविध क्षेत्रातील पाहुणे मंडळींचं आगमन आणि त्यांचा यथोचित मानसन्मान असा भरगच्च सोहळा आजच्या तिसऱ्या दिवशी संपन्न होणार आहे। भाग्यवान विजेत्यांसाठी पैठणी, माझ्या सगळ्या सगळ्या महिला, त्याचबरोबर लकी ड्रॉ कुपन्स, जी प्रवेशद्वारावरती आपल्याला लकी ड्रॉ, विशेष लकी ड्रॉ म्हणून त्या ठिकाणी आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत। हे ₹100 आपण पाडायचे आणि आपण देखील या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे। पोटाची भूक भागवत असताना मनोरंजनाची भूक देखील भागवण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत। साई सेवक प्रतिष्ठान, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी व्यासपीठ भिवंडी आणि भिवंडीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये तसंच संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांनी राबवत। साई सेवक प्रतिष्ठान, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या नावापासून कारण सामाजिक उपक्रम, मग ते वैद्यकीय असेल, विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं वाटप असेल, गणवेश वाटप असतील, शाळेत जाणाऱ्या पदर मुलांसाठी शालेय वस्तू कार्यक्रम असेल, निराधार महिला यांच्यासाठी देखील काही विशेष मदतीचा हात असेल आणि समाजात विविध येणाऱ्या अडचणींना तोंड देते समाज एकजुट विचार साई सेवक प्रतिष्ठानचे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठं उत्स्फूर्ततेने करतात। कारण भिवंडी आणि भिवंडीच्या ग्रामीण भागातील सगळे आगरी बांधव तर हा कार्यक्रम पाहायला फक्त आगरी बांधवांचं असं नाही, भिवंडी नगरीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी व्यक्तिमत्व या ठिकाणी नक्की हजेरी लावतात आणि तर मदतीचा हात देखील आपल्यापर्यंत पोहोचवतात। कारण कार्यामध्ये सहकार्याची जोड लागते आणि कार्य यशस्वीपर्यंत पोहोचते। तर अशा ह्या यशस्वी कार्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून साई सेवकचे सगळे सेवक मंडळी, साई सेवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आम्हा कार्यकर्त्यांना आदर्श